देवाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात की तुम्ही देवाला शरण जा, पण कसं जा? सर्व भावाने जा. लोक म्हणले महाराज अहो तुम्ही आम्हाला सांगायले की त्या देवाला शरण जा, पण त्या देवाला शरण गेल्याच्या नंतर काय होईल हो? महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. महाराज म्हणजे तुम्ही जर त्या भगवंताला शरण गेले तर तो भगवान परमात्मा तुमचं जन्म मरण निवृत्त करतो. लोक म्हणले महाराज आम्ही जर त्या भगवंताला शरण गेलो तर तो भगवान परमात्मा आमचं जन्म मरण निवृत्त करतो. बरं जो परमात्मा आमचं जन्म मरण निवृत्त करतो तो देव कसा आहे हो? महाराजांनी अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं बहु आहे करुणावंत अनंत हे नाम. ज्या महाराजांनी सांगितलं करुणावंत आहे आणि त्याला अनंत अशा प्रकारचे नाव आहेत. लोक म्हणले महाराज आम्हाला कळालं तो करुणावंत आहे, बरं तो खरंच आमचं जन्म मरण निवृत्त करू शकतो का? महाराजांनी सांगितलं आम्हाला त्याचा अनुभव आला. तुका म्हणे साक्षी आली आणि मी ते तुम्हाला सांगतोय. अभंगाचा सर्वभाव अर्थ विठाला विठाला. अभंगाचा सरळ भाव तुमच्या समोर ठेवलेला आहे. अभंगार फार काय बोलण्यापूर्वी अल्पासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. क्षेत्र मोजे रेडगाव. आज आपल्या गावामध्ये चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा आपल्या खंडोबारायाचा खंडोबारायाचा उत्सव. आपल्या गावची यात्रा जत्रा नाही बरं का, जत्रा वेगळी आणि यात्रा वेगळी. जत्रेत कोण जाते माहिती आहे का? ते नाही सांगायचं आपल्याला. यात्रेत कोण जाते माहिती आहे का? प्रतिवर्षी सनकादिक यात्रे येती धावत, येती धावत, यात्रे येती धावत. प्रतिवर्षी सनकादिक यात्रेला कोण येत असतं माहिती का? संत येत असतात. देवाची अशी इच्छा होती की दर महिन्याला भक्त माझ्याकडे यावं, पण भक्त नाही देवा आम्हाला दर महिन्याला येणं होत नाही, आम्हाला घरी कामं असतात, आम्हाला घरदार बघावं लागतंय. बरं देव म्हणले बरं ठीक आहे, बरं 2 महिन्यात तरी एकदा यायचा. भक्त तरी म्हणले नाही नको आम्हाला घरी पेरण्या गिरण्या बघावं लागतात, कोण सांभाळी. बरं म्हणले 3 महिन्याला एकदा यायचा. म्हणले नाही, म्हणले पानपट्टीवर बसाय कोण नाही आणि नाही जमतच नाही, म्हणले काम असतात आम्हाला. बरं तरी देवानं सांगितलं बरं आता तुमचं आम्ही 3 अटी मान्य केल्या, तुम्ही आमची एक अट मान्य करा. कोणती? आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से पांडुरंग. म्हणजे आता 4 महिन्यात तरी एकदा यायचा. म्हणून महाराज यात्रेचा नियम आहे 4 महिन्यात तरी एकदा. म्हणजे आपल्या गावामध्ये भव्य दिव्य यात्रा. आणि यात्रा कोणाच्या गावात भरत नसती बरं का, त्याला भाग्य लागत असते. म्हणजे आपल्या गावचं काहीतरी भाग्य की आपल्या गावात म्हणजे यात्रा भरते. आपल्या गावची यात्रा तसा अखंड हरिनाम सप्ताह मोजे रेडगाव चालत असलेल्या भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह तुमच्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आलेली 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्याचा वादक असतील तबिजा पोटी फळ रसाळ गोमटी. महाराज जन्माला यायचे असले तर अशी हो कबीर महाराज देवाला म्हणतात देवा पोरग दे, पण कसं दे? ही लोकांमध्ये कीर्ती पसरवाल असं दे. पुत्र भावा ऐसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. पण आजकाल बापू तसं नाही, आजकालही वाईट झाले. कसं झाले माहिती का? पुत्र झाला असा गुंडा आणि बाप दिसला की घालते धोंडा, असं झाले आजकाल. पण कबीर महाराज म्हणतात देवा पोरग दे, पण कसं दे? सात्विक दे, चांगलं दे. ते जर इपितर निघालं तर तुमची आमची गाठ आहे. खबर ले ना मेरी नाही तो हो खबर ले ना मेरी नहीं तो होगी मेरी मेरी. खबर ले ना खबर लेना मेरी नहीं तो होगी मेरी. 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 खबर 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 लेना मेरी.
श्री विठ्ठल बस पोरं जर नाही जन्माला यायचे असले तर अशी येऊ कशी येऊ भजन पूजन करणारे होय महाराज कशी येऊ अशी तेव्हा ना भजन पूजन करणारे येऊ तुमच्या सर्वांनी असा गोड कार्यक्रमाचं नियोजन केलं म्हणून तुम्ही आता टाळ्या वाजून घ्या वाजवा 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 कसा फतडक फतडक आवाज आला वाजवा वाजवा धोऱ्यात वाजवा मनातून वाजवा की एकदा मनातून वाजवा असे गोड कार्यक्रमाचं नियोजन सर्वांचा कोणाचं नाव राहिलं असेल कोणाचं घेतलंय असेल नाव कोणाचे पाठ नसल्यावर आता काय घेतो विठ्ठल विठ्ठल सेवेत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की देवाला संताला शरण जा पण संताला शरण जायच्या आधी त्या संताची लक्षणं तपासा म्हणतात महाराज काय संताची लक्षणं तपासा बरं आपल्याला संताची लक्षणं तपासना असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय कोण होते हो ऐका या जगाला खाणारा काळ ज्याच्या नावानं थरथर 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 कापायचा ते जगद्गुरु तुकोबाराय कोण की ज्यांची आज जन्मोत्सव आहे ते जगद्गुरु तुकोबाराय ऐका जगद्गुरु तुकोबारायची आणि ब्रह्मदेवाची बाबा तुलना केली तुलना काय तुलना तुलनेसी ब्रह्म तुकासी आली ब्रह्मदेवाची आणि जगद्गुरु तुकोबारायांची तुलना केली तुलना तर जगद्गुरु तुकोबारायचं पारड ही ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा मोठं होतं महाराज काय अधिकार जगद्गुरु तुकोबारायचा ऐका आपण सर्वजण एका गोष्टीला भीतो बाबा काही दोन गोष्टीला भीतात ते नाही सांगायचं आपण एका गोष्टीला भीतो कोणला मरणाला पण या जगाला खाणारा काळ म्हणजे यम जगद्गुरु तुकोबारायचं नाव ऐकलं आम्ही ही माथा दिला पाय जगाला खाणाऱ्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन जगद्गुरु तुकोबाराय कुठे गेले बाबा वैकुंठाला गेले ऐका जेव्हा जगद्गुरु तुकोबारायच्या अवतार कार्याची वेळ आली तर देवानं सांगितलं की नामदेवराव होते पहिल्या जन्मामध्ये चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी पहिल्या जन्मामध्ये कोण झाले माहिती का प्रल्हाद झाले दुसऱ्या जन्मामध्ये अंगद झाले तिसऱ्या जन्मामध्ये नामदेव महाराज झाले आणि संकल्प केला संकल्प कोणता संकल्प केला शतकोटी तुझे करीन अभंग शतकोटी तुझे करीन अभंग संकल्प केला तुझे 1 कोटी अभंग करीन किती कोटी 1 कोटी अभंग पण काय झालं माहिती आहे का बाबू अर्ध्यातच अवतार कार्य संपवावं लागलं पण आता उरले अभंग कोण लावणार देवानं सांगितलं की आता तुमचं अवतार कार्य थोडं शेष आहे तिथं तुम्ही करून या पण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं नको देवा आता जन्मा वाटणं मरा वाटणं म्हणले तुमचे संकल्प आहे म्हणजे तुमचा तुम्हाला करावंच लागेल आता अभंग उरले तर कोण लाविलो त्या तुम्हाला अभंग लावावं लागतील ना अवतार कार्य घ्यायचं ठरलं पण सांगितलं देवा मी जाणार पण हे देह त्या मृत्यू लोकांमध्ये ठेवणार नाही देव म्हणले कबूल आहे तुम्ही जा म्हणले तुम्हाला न्याला तुमच्या प्रयाणाच्या वेळेस आम्ही येतो म्हणले आम्ही प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तिले मानव देह घेऊन निज धामा गेली निळामणी सकळ संता तोषविले अवतार घेतला कुठं घेतला देहू गावामध्ये कनकाई मातेच्या उदरामध्ये बोलू भरायच्या कनकाई मातेच्या बोलू भरायच्या उदरामध्ये अवतार कार्य घेतला आणि जे पहिल्या जन्मातलं कार्य शेष होतं तितकं कार्य केलं बाबा आणि प्रसंगाला कुठं वैकुंठाला जायचा मला सगळे वैकुंठाला जाता वेळी सगळ्यांना म्हणायचे चला याचं का याचं वैकुंठाला प्रत्येक जण म्हणायचं नाही आमचे कामधंदे राहिले कोणी म्हणायचं खळच राहिले कोणी म्हणायचं काय आता येणं होत नाही म्हणले सका बापूला म्हणलं चला की सका बापू म्हणले पानपट्टीवर बसाय कोणीच नाही आता सगळ्याला म्हणालेत पण एकाच रिकाम पण होईना पण जगद्गुरु तुकोबारायांची शेवटची वेळ आली आणि जायचा प्रसंग आला तर यम आला बापू तिथं यम म्हणते चला काय म्हणते चला म्हणते तितक्यामध्ये तिकडून गरुड आलं गरुड आलं की जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं मी याच्यात नाही त्याच्यात जाणार पण बापू ते विमान थोडं उंच होतं तितक्या जगद्गुरु तुकोबारायांनी या जगाला खाणाऱ्या काळाला आदेश द्यावा ए यमा अरे इकडे म्हणले यमाला बोलवलं आणि खाली वाक म्हणले खाली वाक यम खाली बसला
आणि बसल्याच्या नंतर त्या काळाच्या माथ्यावर पाय दिला आणि विमानामध्ये चढले. तसे चढले जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. महाराज जगद्गुरु तुकोबाराय जगाला खाणाऱ्या काळाच्या माथ्यावर बसून वैकुंठाला गेले. म्हणून महाराज म्हणजे जगा काळा खाय जगा काळा खाय आम्ही माथा दिला पाय विठाला. जगा काळा खाय जगा काळा खाय आम्ही माथा दिला पाय. एवढंच नाही, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णानं गवळणीकडे बघत बघत बाबा का गोऱ्याचं दूध काढलं. कोणाचं? गोऱ्याचं दूध काढलं. पण ऐका, जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले. हे जगद्गुरु तुकोबाराची मुलगी भागीरथी, भागीरथीला माहित नव्हतं की जगद्गुरु तुकोबारायचं वैकुंठ गमन झाले. काय झाले? वैकुंठाला गेली. पण देहूगावची एक माळीन बेलफुली घेऊन कुठं जायची? येलेवाडी नाव तिला दिलं तर येलेवाडी गावामध्ये. येलेवाडी गावात गेली आणि तिने सांगितलं, अगं भागीरथी तुला काय माहित आहे का? भागीरथी म्हणजे नाही माय काहीच माहित नाही. म्हणजे तुझे वडील वैकुंठाला गेले म्हणे. वैकुंठाला गेले ते म्हणले काय आम्हाला कल्पना नाही. म्हणजे हो म्हणले तुझे वडील वैकुंठाला गेले, सहदे हे देह घेऊन वैकुंठाला गेले म्हणले. भागीरथी इतकं म्हणून ती माळी निघून गेली. आता भागीरथीला वाटलं आता वडील न सांगता गेले. एकदा इच्छा होती. काय इच्छा होती? की एकदा जगद्गुरु तुकोबारा यावे आणि मला भेट द्यावी. म्हणून भागीरथी मातेनं जगद्गुरु तुकोबाराचा धावा केला. जगद्गुरु तुकोबाराचा धावा केला. जगद्गुरु तुकोबारा तीनदा आले बरं का. पहिल्यांदा भागीरथीनं धावा केला. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी करी धावा भागीरथी करी धावा भागीरथी करी कोण्या गावा भागीरथी करी धावा. भागीरथीनं तुकाराम महाराजाचा धावा केला. धावा आणि जसा धावा केला तसे जगद्गुरु तुकोबारा आले महाराज. धावा केल्याच्या नंतर येणारे फक्त दोन व्यक्ती, पहिला म्हणजे जगद्गुरु तुकोबारा आहे आणि दुसरा म्हणजे देव. देवाला एक हाक मारली बापू, एका हाकेत पळून येते. कसं? एका हाकेत पळून येते. आणि जगद्गुरु तुकोबारांचा धावा केला आणि जगद्गुरु तुकोबारा वैकुंठाहून आले. आणि आल्याच्या नंतर भागीरथीला खूप आनंद झाला. आता गेलेला बाप परत आला म्हणजे आनंद होईलच. भागीरथीला आनंद झाला महाराज. काय प्रेम असतो एका बापाचं नाही का मुलीचं आहे का? कमी करा वर्णन करतात काय प्रेम असते का याचं. कितीही काही करा फक्त कोणाचंही प्रेम राहील पण मुलीचं आणि बापाचं प्रेम एकच राहते महाराज. विठाल विठाल. वैकुंठाहून आले. भागीरथीला आनंद झाला. तर जसा आनंद झाला तसं भागीरथीने सांगितलं, बाबा तुम्ही आता एकदाचे आले ना बसा, तुम्हाला थोडं खाय नाही करते. पण तुकोबारा महाराजांनी सांगितलं आता वेळ नाही म्हणजे वैकुंठा श्रेंग बोलाबीत आम्हाला आता वेळ नाही म्हणते. काय करा, एखादा लवकर होणारा पदार्थ कर. आता बापू लवकर होणारा पदार्थ कोणता? हा वळवटाचा. काय बघा त्याला शेवयाचा भात म्हणतात, वळवटाचा. बरं आता वळवटाचा भात चांगला का व्हावा लागत आहे? हां खायचं कसं कळते? हां दूध आणि साखर टाकली होती बापू. साखर होती घरात. घरात तूप नसते. तूप नाही. थांब चूप नसता. तूप नाही इथे म्हणजे टिपणं तितकंच आहे. तूप लागत आहे, तूप लागत नाही. साखर आणि दूध लागतं. साखर होती घरात पण बापू दूध नव्हतं. काय दूध नव्हतं? त्यामध्ये भागीरथी म्हणली बाबा थोडं थांबा आता मी जाऊन दूध घेऊन येते. भागीरथी पहिल्या घरी गेली आणि म्हणली माय मी आता वडील आली ती दूध देते का जरासं? बाई म्हणली माय सगळंच आता डेअरीला देऊन टाकलं, घरी काहीच नाही. दुसऱ्या घरी दिली. 2-4 घरं फिरली, कोणाच्या घरी बाबा दूध भेटलं नाही. निराश झाली भागीरथी आणि घरी आली. बाबाला म्हणते बाबा अहो तुम्ही मला खूप गरीब घरी दिले हो. माझ्या घरी साखर आहे तर पण दूध नाही, हे आहे तर ते नाही, काय सांगावं. खूप गरीब घरी दिलं म्हणली. पण भागीरथी उदास झाली. तुकोबारायांनी सांगितलं भागीरथी नाराज होऊ नको म्हणले. जगद्गुरु तुकोबारायांनी भागीरथीच्या हातातला तांब्या घेतला आणि येलेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर महादेवची स्तुती करू लागले. नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. शंकराची स्तुती केली आणि बाहेर आले. जसे बाहेर आले तसे नंदीपाशी
केले स्वराते पूजिले दूध नंदीचे काढिले भगवंताने का सजीव गोऱ्याचं दूध काढलं पण जगद्गुरु तुकोबाराने का दगडाच्या दूध काढले ते सामर्थ्यवान जगद्गुरु तुकोबारा का त्यांचाच जन्मोत्सव जगद्गुरु तुकोबारायांचा जन्मोत्सव तसेच आपल्या गावची यात्रा असेल हे सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं ज्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं धन्य माता पिता तर याची या महाराज आधी सांगितलं जन्माला यावं तर आशय यावं नाही तर बाबू काय पोर जन्मतात आजकाल माहिती आहे का एका मास्तराने एका पोराला सहज विचारलं बाळू उठ म्हणे बाळू उठला मास्तराने विचारलं होय 5 किलो कापूस जड का 5 किलो लोखंड जड बाळू म्हणला सर 5 किलो लोखंड जड सर म्हणले कस काय बाळू म्हणला 5 किलो लोखंडच जड मास्तर म्हणले कस काय बाळू पळत पळत घरी गेला आणि घरी जाऊन बाळूनं 5 किलो कापसाचं गठोडं बापू आणि 5 किलो लोखंडाचं माप आणलं आणि मास्तरच्या पुढे आणून ठेवलं तर ठेवून असं भायावरी केल्या आणि मास्तरला म्हणला विचारा मास्तर पुन्हा म्हणला 5 किलो लोखंड जड का 5 किलो कापूस जड पोरगं म्हणलं सर 5 किलो लोखंड जड सर म्हणले कस काय पोरगं म्हणलं सर हे 5 किलो कापसाचं गठोडं तुम्ही धरा आणि 5 किलो कापसाचं माप त्या लोखंडाचं माप मी धरतो तुम्ही मला 5 किलो कापसाचं गठोडं फेकून मारा मी तुम्हाला 5 किलो लोखंडाचं माप फेकून मारतो बघू त्या जड काय असे जन्मतात बघू कशी राहतात अशी राहतात विठाला असे जन्मा कसे जन्माव सात्विक जन्मा बापू त्या संस्थेच्या दारात उभा होतो एक पोरग समोरून जाऊ लागलं त्याला म्हणलं कुठं चला ते म्हणलं महाराज शाळेत चालू म्हणलो डब्यात काय आहे म्हणजे महाराज पुरणाची पोळी खायची का म्हणलं तुम्हाला आपल्याला तितकंच लागत होतं हो म्हणलो बरं खातो म्हणलं मी तुझी आई काय म्हणत नाही काय तितक्यात पोरगं म्हणलं खाणं महाराज सांगतो मी आईला कुत्र्यानं खाली कशी जन्मतात बापू अशी असतात एक पोरगं सहज मला म्हणलं महाराज चला चहा घ्यायला त्याला म्हणलो चहा घ्या नको ताक पाहिजे तुका ताक पाजवला का म्हणलं हो महाराज ताक पाहिजे ताक घरी गेलो बापू त्याच्या आणि घरी गेले त्यानं तांब्याभर ताक आणलं आणि ताक चांगलं होतं गट्ट पिलं आणि त्याला म्हणलं डबल घेऊन ते बरोबर डबल गेलं डबल ताक घेऊन आलं ते पिलं त्याला म्हणलं होय त्या घरचं मी 2 तांबे ताक पिलं तू आई तुला शिवा देत नाही का काहाला शिवा दिलं म्हणला महाराज त्यामध्ये उंदीर मिळता काहाला शिवा दिलं म्हणला उंदीर मिळता त्याच्यामध्ये असा राग आला बापू आणि तांब्या होता हातात जोऱ्यात फरचीवर आदळला त्यात पोरगं बोलायला लागले या मम्मी या महाराजांना संडासचा तांब्या फोडा पायकी काय सांगावं अशी असतात झाली सकाळची मध्ये विठाला सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा बापू अभंगात महाराज म्हणतात की देवाला शरण जा नाही तर संताला शरण जा पण तुम्ही म्हणसाल महाराज इथं संताचा विषय चालला नाही पण तुम्ही संताला शरण जा असं का म्हणताय कारण ऐका देवते संत निमित्त त्या प्रतिमा देवाने संत एक आहे म्हणून तुम्ही देवाला शरण जा नाही तर संताला शरण जा पण बापू संताला शरण जायच्या आधी त्या संताचे लक्षण तपासा कारण हे कलयुग आहे आणि या कलयुगामध्ये या पोटाचे खळगे भरण्याकरता संत बापू अनेक झाले मग तुम्ही संताचे लक्षण तपासा वरीच भगवा झाला ना मी अंतरी वश केला का मी कोणी भगवे कपडे घालायले हो आजकाल आमचा तर इच्छित राहिला नाही कोणी भगवे कपडे आमचा म्हणजे आमच्या याचा इच्छित राहिला कोणी घालायले काय करावं आता कोणी कपडे घालाले पण संत कोण नाही म्हणायचं नाही म्हणजे बाबा संत होण्याकरता 3 गोष्टी लागतात 3 गोष्टी आमचे गुरुवर्य श्री संत विष्णुदास नामदेव बाबा चरठाणकर पाठामध्ये सांगतात संत कोणाला होता येत नसतं संत होण्याकरता 3 गोष्टी लागतात भक्ती ज्ञान आणि वैराग्य परत आजकाल कोणी संत व्हायले एका माणसानं दोघं होती त्याने संताचं महात्म्य ऐकलं संताचं चरित्र ऐकलं आणि त्याला असं वाटलं की आता संतच व्हायचं कसं काय संत व्हायचं कारण संत झाल्याच्या नंतर महाराज अशक्य गोष्टी शक्य होतात म्हणजे जे गोष्टी होत नाहीत ना ते संत झाल्याच्या नंतर होतात जसं की जी निमिष मात्रे देह पालटीला स्त्री चातुकेला पुरुष उभा एका सेकंदामध्ये ज्ञानेश्वर महाराजानं एका स्त्रीचा पुरुष केला नामदेव महाराजाने देऊळ फिरवलं अशक्य गोष्टी शक्य होतात कवा संत झालं तवा कवा होतात संत झाले म्हणजे आता संतच व्हायचं ते गेले तुकाराम महाराजाकडे गेले की श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत म्हणले महाराज आम्हाला संत व्हायचे काय म्हणले आम्हाला संत व्हायचंय म्हणले महाराज म्हणले आजपर्यंत बरोबर चाली म्हणले पण आता संत व्हायचं कोणी चाललं नाही
म्हणजे संत असं म्हणले महाराज, संत कोणाला होतच नसतं. ते संत होण्याकरता 3 गोष्टी लागतात महाराजांनी सांगितल्या. कोणत्या कोणत्या? भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. लोक म्हणले महाराज हे भक्ती, ज्ञान, वैराग्य नेमकं आहे काय? तर महाराजांनी सांगितलं संत व्हायचं ना, संत होण्याकरता म्हणले 3 गोष्टी लागतात. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. हे 3 गोष्टी एक झाल्याशिवाय संत होता येत नसतं. महाराजांनी उदाहरण दिलं. उदाहरण दिलं. काचं उदाहरण दिलं बापू माहिती आहे का? भाकरीचं उदाहरण दिलं. आता महिला मंडळ भाकर करण्याकरता काय काय लागतंय? आओ पहिल्यांदा बोलायचे आपले इथले लोक, आता बोलत काय? भाकर करण्याकरता काय लागतंय सांगा की? बरं बापू, भाकर करण्याकरता काय लागतंय? पीठच लागते का नुसतं? आहे का? खरं काय? भाकर करण्याकरता काय लागतं? या मंडपा बनल्या एका महिलेने सांगितलं नाही, एका पुरुषाने सांगितलं नाही, एका पंचकृत गुरु तुकोबारा सांगतात. उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका बिन एक कामा नये. भाकर करायची म्हणलं तर 3 गोष्टी लागतात. उदक, अग्नी आणि धान्य. 3 गोष्टी भाकर होत नाही. कोणत्या कोणत्या गोष्टी? उदक, अग्नी आणि धान्य. तर उदक म्हणजे काय? वा, टाळेवाजा महाराज. याला म्हणतात जुनं ते सोड, टाळेवाजा. याला म्हणतात असे जुने माणसं कुठे काय म्हणतात, नव्याला कोणाला माहीत नाही. आता विचारला असतं पोराला, असे जुने माणसं कुठे कमी देत असं बापू. एक उदाहरण सांगतो. एकाचं लग्नच होईना गेलं. काय कसंच जमन आजकाल खरंय नाही. कसंच लग्न होईना त्याचं, जमू नाही. जमलं पुढच्यानं पण ठुला म्हणजे तुम्हाला आम्ही पोरगी देणार. संजय महाराज, तुम्हाला आम्ही पोरगी देणार, पण एक आठ आहे म्हणले आमची. कशी? तुमची आमची एक तुम्हाला आठ आहे म्हणले मामा, की लग्नाला एकही मथारा आणायचं नाही म्हणजे, एकही डंगर दिसलं नाही पाहिजे म्हणजे आखे तरुण पोरं आणायचे म्हणले. कोण? तरुण पोरं आणायचे. हे लागलं तयारीला. आणि पत्रिका गित्रिका छापली असं प्रत्येकाच्या घरी जायचं आणि सांगायचं तुम्हाला मूळ आहे पण तुम्ही लग्नाला यायचं नाही, तुम्ही घरीच बसायचं आणि पोराला लग्नाला धाडायचं. पण तुम्ही याचं का? हां, तुम्ही यायचं नाही, तुम्ही आता म्हातारी झाली, तू घरीच बसायचं, पोराला लग्नाला धाडायचं. पण एक फक्त म्हणला बापू त्या लग्नाला यायची लईची इच्छा आहे म्हणला. काय म्हणला? त्या लग्नाला यायची लईची इच्छा आहे म्हणला. ते म्हणलं बापू तुम्हाला कसं आधीच मग होईनं गेलं, जमलं आता का लांब मोडायचे प्रयत्न करायली, तुझ्या लग्नाला मला याचंच. म्हणलं याचंच का? बरं म्हणला बापू तू केस जे आहेत की नाही पांढरे तुला काळे करावं लागते. ते म्हणलं काही घोर नाही, काळे करू. ते म्हणला तू पॅन्टी घालतो अशा, त्या पॅन्टी तशा घालायच्या नाही, जीन्सची पॅन्ट घालायची. घालू म्हणला. ती लग्न पायासाठी काही म्हणला. नंबर 1चं त्याला तरुण पोरं केलं. दत्ताभाऊ नंबर 1चं त्याला सजिलं. तू यासारखं दिसू लागलं, तरुण दिसू लागलं, म्हातारं होतं तू यासारखं दिसू लागलं. तरुण बांड केलं त्याला, नवरीच्या इकडे 3दा चेक केलं. एखाद्या मथारा आणले का एखादं, एकही ओळखू आलं नाही, एकही ओळखू आलं नाही. 3दा चेक केलं, मथारा ओळखू आलं नाही. तितक्या म्हणजे नवरीचा आजा म्हणते नवरीच्या बापाला, मामा बाई आपण याला म्हणलो की एकही मथारा आण नको, याने एकही मथारा आणलं नाही. अरे मथारा जाऊ दे ना, स्वतःच्या बापाला सुद्धा आणलं नाही मथारा होतं म्हणून. म्हणले शे कोणाचं आहे की ते म्हणले, येडं दिसाले म्हणले कोणाचं आहे की ते, आपली पोरगीला द्यायची नाही. म्हणले होय आता लग्नाचा प्रसंग आलाय, आज लग्न आहे, आता लग्न कसं मोडावं म्हणले. तितक्यामध्ये काय झालं, नवरीचा आजी म्हणला मी बघून घेतो मला सगळं. पुढे गेला, नवरदेवला म्हणते जावाय बापू. ते मला काय? ते होतं घोड्यावर बसलेलं. मला काय म्हणला? तितक्या त्यानं सांगितलं आम्ही तुम्हाला पोरगी दिली, आम्ही तुम्हाला पोरगी दिली, पोरीसंग आम्ही तुम्हाला हुंडा देणार, पसारा पण देणार. बरं ऐका तुम्ही मुलगी नेण्याकरता काय आणलं? ते मला गाडी आणली म्हणला. प्रत्येक म्हणले होय तुम्ही मुलगी नेण्याकरता गाडी आणली, पसारा नेण्याकरता ट्रक आणला, पण म्हणले आम्हाला तुम्हाला मुरली सगट, हुंड्या सगट, पसाऱ्या संग 5 एकर जमीन द्यायची म्हणला. 5 एकर जमीन. नवरदेव म्हणला 5 एकर जमीन द्यायची. नवरदेव डोसकं चलं ना बापू. तितक्या म्हणजे जवळचे होते मित्र त्याचे, ते म्हणले आपण जे मथारा आणले का म्हणले त्याला पुढी कर. बापू ते होतं 72च्या दुष्काळातलं ते होतं 72च्या दुष्काळातलं, त्याला पुढी केलं. तर जसं पुढी केलं बापू ते म्हणलं होय तुम्ही म्हणला पोरगी मंडपात आणली, हुंडा मंडपात आणला, पसारा मंडपात आणला म्हणला, तुझी तशी 5 एकर जमीन मंडपात घेऊन या म्हणला. नेण्याची ताकद आपली. असे मला जुने लोक काम देतात. विठाला विठाला उदाहरण संपलं आहे का? जुने माणसं कुठेही काम देतात. बाबाने सांगितलं का उदक म्हणजे काय? पाणी. पाणी लागतं, धान्य लागतं, अजून काय लागतं? अग्नी लागतं. तसं उदक अग्नी धान्य एक झाल्याशिवाय
भाकर होत नाही ना बाबा, तसं भक्ती ज्ञान वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय संत होतात नाही. विठ्ठला विठ्ठला. संत होण्याकरता 3 गोष्टी लागतात, पण या कलियुगामध्ये कोणी संत व्हायले? पण महाराज म्हणजे कोणाला संताला शरण जाऊ नका म्हणजे, संताची लक्षण तपास. लोक म्हणले महाराज बरं ठीक आहे, आम्ही खरा संत नेमका ओळखाव कसा? महाराजांनी उदाहरण दिलं. उदाहरण कशाचं उदाहरण दिलं माहिती आहे का बापू? हिऱ्याचं उदाहरण दिलं. कशाचं? हिऱ्याचं उदाहरण दिलं. महाराज म्हणले हिरा संगे हिरा जो नाडीला भंगला कुसंगीने नाडला साधू जैसा. हां, करणीचा होय चोर आहे का? महाराजांनी उदाहरण दिलं. हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घनी. महाराजांनी उदाहरण दिलं. म्हणजे हिरा आहे की नाही, हिरा अनमोल किमतीचा हिरा, ते म्हणजे आयरनीवर ठेवायचा. आता आयरन माहीत असेल सगळ्याला, सुताराच्या घरी असते, लवाराच्या घरी असते, बघू लागलो ते येत का नाही. हिरा आयरनीवर ठेवायचा बापू, आणि वरून घनाचा घाव मारायचा. हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जो घनी. घनाचा घाव मारायचा काच्यावर, हिऱ्यावर. बापू हिरा जर खरा असेल तर उडून बाजूला पडल, हिरा जर खोटा असेल तर हिरा जागी चुरोय. करणीचा होय तुरा. त्याचप्रमाणे संतावर किती कामाचे, क्रोधाचे, लोभाचे घाव घाला तरी बापू संत भांगणार नाहीत, उडून बाजूला पडते. म्हणजे किती आघात घाला, जगद्गुरु तुकोबार आहे, कामातून वाचले, क्रोधातून वाचले, लोभातून वाचले, कामातून वाचले. काही पापिष्ट लोकांनी जगद्गुरु तुकोबाराकडे काय वेशीला पाठवलं तरी महाराजाचे उद्गार जाई हो तो माते. महाराज कीर्तन जर रंगायचं म्हणलं असे गायक लागतात, असे वादक लागतात बाबा. आता फोडणी द्यायचं म्हणल्यानं काय काय लागतंय? फोडणी द्यायचं म्हणल्यानं ऐका, फोडणी जर द्यायची म्हणली तर तेलाची, जिऱ्याची, मोहऱ्याची. तसंच आहे एकदा का गायकाची, वादकाची, कीर्तन करायची फोडणी बसली रे बसली. शेव ब्रह्मरस कोणी मृदंग श्रुती टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडी. महाराज कीर्तन रंगायचं म्हणतं असे माणसं लागतात बरं का. विठ्ठला विठ्ठला. आपलं विषयांतर झालं. काय चालू होतं आपलं कीर्तन? काय चालू होतं? जाई तू माते नकरी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. महाराज कामातून देखील वाचले, क्रोधातून सुद्धा वाचले. मुंबाजी भवन महाराज जगद्गुरु तुकोबारायला. महाराज माणूस साधा होता का? माणूस साधा होता नव्हता. तर किंमत कळाली का? नाही. आपल्याकडे असंच आहे, माणूस मरोस्तोर त्याची किंमतच कळत नाही. मरोस्तोर किंमतच कळत नाही. साधा माणूस होता का? नाही. केवढा अधिकार जया पूजिले आदरे पांडुरंगे. कोण? या जगाच्या मालकानं प्रयाणस्थ केले प्रयाण प्रसंगी. महाराज माणूस साधा होता का? नाही. मुंबाजी बुवानं मारमार जगद्गुरु तुकोबारायला मारलं तरी जगद्गुरु तुकोबारायने मुंबाजी पंताचे पाय दाबले. बुवा तुम्हाला लई लागलं का? मला खूप मारलं, तुम्ही हातपाय दुखत असतील दाबतो. क्रोधातून देखील वाचले, कामातून वाचले, क्रोधातून वाचले आणि लोभातून देखील वाचले. ऐका, या अख्ख्या हिंदू लोकांच्या हृदयामध्ये आहे ते छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी जगद्गुरु तुकोबारांची परिस्थिती पाहिली. परिस्थिती खूप गंभीर होती. महाराजाला वाटलं की थोड्या आपण महाराजाला मदत केली, थोडा पैसा दिला की महाराजांची परिस्थिती नीट राहील. काय परिस्थिती नीट राहील. पण जगद्गुरु तुकोबारांकरता त्यांनी नजरांना पाठवला बाबा. काय दिवट्या, छत्री, घोडे. पण महाराजांनी सांगितलं हे तर बऱ्या तर न पडे. महाराज राजा का साधा नव्हता? राजा साधा होता का? नाही. महाराजांनी दिवट्या, छत्री, घोडे पाठवले. महाराज आजपर्यंत दयाचे, दुधाचे, ताकाचे, तुपाचे, लोण्याचे अभिषेक करणारे अनेक राजे होऊन गेले, पण स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा राजा त्याचे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठला विठ्ठला. नाही, राजा साधा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारांकरता नजर पाठवलं तर महाराजांनी सांगितलं शिनको तुमचे येरवित धन ते मज मृत्यू समान. तर राजाला सांगितलं तुम्ही जा, आम्ही जर तुम्हाला खुश राहू असं तुम्हाला वाटतंय ना, तुम्ही काम करा. कंठी सुखी बोला विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही मुखाने देवाचं नाव घ्या आणि तुळशी कंठी मिरवा तुळशी. व्रत करा एकादशी. तुम्ही एकादशीचं व्रत करा, कंठामध्ये तुळशीचे माळ धारण करा आणि आम्हाला त्यानंच आम्हाला सुख भेटल. महाराज अख्खा खजाना वापस लावून दिला जगद्गुरु तुकोबाराय.
लोभातून देखील वाचले. विठ्ठला विठ्ठला. कामातून वाचले, क्रोधातून वाचले, लोभातून देखील वाचले बरं का. जो कामातून वाचतो, क्रोधातून वाचतो, लोभातून वाचतो, तोच खरा संत. आणि महाराज म्हणतात त्याच संताला तुम्ही शरण जा, नाही तर देवाला शरण जा. पण शरण जावे सर्व भावे देवासे. महाराजांनी सांगितलं तुम्हाला शरण जायचंय ना, त्या देवाला. कोणत्या देवाला शरण जाऊ नका बापू. देवाचे प्रकार लय झाले. एका गावामध्ये 2-2, 4-4 देव झाले. कोणत्या देवाला शरण जायचं का नाही. कोणत्या देवाला शरण जाऊ नका. मुख्यतः देवाचे 3 प्रकार. पहिले केलेले देव, दुसरे झालेले देव, आणि तिसरा स्वयंभू देव. आता केलेले देव कोणाला म्हणायचं ऐका. एखाद्या पर्व काळावर जर आपण एखाद्या तीर्थक्षेत्रावरती गेलो तर महिला बापू वाळवंटामध्ये वाळूचा महादेव करतात. पुन्हा गणपती असेल, देवी असेल, शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडून वरी बसविले. हे झाले बापू केलेले देव. आता झालेले देव कोणाला म्हणायचं की जे स्वतःच्या पुण्याच्या बळावर जे देव झाले, स्वतः पुण्य प्राप्त केलं आणि ते देव झाले. ऐका 100 यज्ञ करायचे आणि इंद्र देव व्हायचं. काय इथं व्हायचं कोणा इंद्र. 100 यज्ञ करायचे आणि इंद्र व्हायचं. 9 राजांनी 99 यज्ञ केले आणि इंद्र झाला. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वर मध्ये सांगतात 9 स्वर्गाधिपती झाला, परी तो राटे भांबावला, तो भुजंग तो पावला नेनसी. काही गडबड केली त्याचं पतन झालं. थोडी गडबड केली. 99 यज्ञ केले आणि इंद्र झाला. 100 यज्ञ करायचे आणि इंद्रदेव व्हायचं. 100 ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे आणि त्याप्रमाणे कर्म करायचं. ब्रह्मदेव होता येतं बाबा. काय ब्रह्मदेव होता येतं. याला म्हणायचं झालेले देव. केलेले देव कोणते. शिळा तांब्याचे बाहुले केले, पाट मांडूनी वरी बसविले. हे झाले केलेले देव. झालेले देव कोणते. स्वतःच्या पुण्याच्या बळावर ते देव झाले. हे झालेले देव. आता स्वयंभू देव आहे का. जो सूर्यासारखा स्वयंप्रकाशित आहे त्याला म्हणायचं स्वयंभू देव. जो स्वयंप्रकट झाला त्याला म्हणायचं स्वयंभू देव. विठ्ठला विठ्ठला. समस्त ब्रह्मांडाचा धनी आहे, जो समस्त जगाचा मालक आहे, ऐसा तो समस्त ब्रह्मांडाचा धनी. वर्म हे जाणून शरण आलो. महाराज म्हणले आम्ही तुम्हाला शरण आलो. पण कसं का आलो माहिती आहे का. तुम्ही या ब्रह्मांडाचे धनी आहात हे आम्हाला वर्म कळालं. वर्म बापू माहिती आहे का. खरं खरं कळणं म्हणजे याला वर्म कळणं असं म्हणायचं. आता वर्म कळणं म्हणजे न कळणं म्हणजे काय. एका सुनाने एका सासूला सांगितलं, नाही सासूला सुनाला सांगितलं. काय सांगितलं माहिती आहे का बापू, की पापड घे आणि भाजीत बस. बाईनं 2 हातात 2 पापड घेतले आणि भाजीच्या भोगोन्यात जाऊन बसली. वर्म कळालं का नाही. वर्म काय होतं. पापड घे आणि भाजून काढ असं वर्म होतं. खरं खरं कळणं म्हणजे वर्म कळणं. म्हणजे बाबा पाठामध्ये उदाहरण देतात. पंचीकरण नावाच्या ग्रंथामध्ये उदाहरण आलेलं आहे का. पंचीकरणाच्या पाठामध्ये बाबा मला उदाहरण सांगतात. एक जावई होता आणि त्याला सासूरवाडून फोन आला की जावई बापू लग्नाला खूप दिवस झाले, तुम्ही आता जेवण्याकरता या. एका दिवशी बोलिलं. जेवण्याकरता गेला. सासूनं पहिल्यांदा विचारलं मला काय आवडते. जावई मला बासुंदी आवडते. काय म्हणलं बासुंदी आवडते मला. आटम लई चांगला सांगला. बाई हुशार होती. बाईनं अख्खा स्वयंपाक भावकीच्या माणसाला करायला दिला. अख्ख्या बाईने सगळा स्वयंपाक केला आणि बाई बासुंदी करायला बसली. जशी बसली तशी लाईट गेली. जशी बसली तशी लाईट गेली. आता काय करा म्हणून तिने चूल पेटली आणि चूल पेटली तिथे चुलीचं जमत नव्हतं. आखा धुळडा झाला घरानं आणि एक हातात फुकणी आणि एक हातात बासुंदी हटायली. आखा दुपट. त्या नाकातून नुसत्या गंगाने म्हणून फरकन वडायची बाई. फरकन वडायची. आता खाली फुकणी खाली ठेवतं ती करपती आणि हे हटायचं सोडवतं ते सगळं जायला हिचका होईल ना त्याचा. बाईनं काय केलं माहिती आहे का. बाईला आवरलंच नाही. बाईनं जोरात गंगाने आणि यमुनेनं उडी टाकली. काच्यात उडी टाकली. बासुंदीत उडी टाकली. हे पाहिलं जावं यानं. सगळे बसलेले होते तुमच्यासारख्याचे. 2-4 बसली होती. जावं तू यासारखा पुढे बसलेला कोणच पाहिलं नाही. जावं ना बासुंदीत गंगा यमुना पडलेली पाहिली. सगळा स्वयंपाक वाळला. सगळा भावकीच्याच बायानं वाळला बरं. आणि बाई गेली बासुंदी घेऊन. सगळ्यानं बासुंदी घेतली. नंबराला जावायचा. जाऊया मला मामी नका मला जमत नाही. पोट दुखत आहे म्हणला. नकोच बिघड आहे म्हणला. जमत नाही म्हणला. बाकीचे लोक होते काय असे जवळ बसलेले. तिच्या मांड्यात चिमटा घेऊन घे की काय माणूस आहे हो शब्द ती. बाबा वरण करतात.
शब्द लई गाजलेला आहे म्हणतात. मी सांगितलं नाही बरं, आमचे बाबा सांगतात प्रत्येक गोष्टीला शिशवी कोण देत नाही असं एकही नाही. मा येणारच बाबा सांगतात बरं का, आमची शिवी येणारच. घे की बे म्हणली कवय किती चांगली बासुंदी झाली. आता याला सांगायचं ना बाकीच्या याला की बासुंदीत कोण गेले कळच ना. सगळ्यांना बासुंदी घेतली. हे म्हणला मामी जमतच नाही. का कसं काय जमतच नाही म्हणला. बाकीच्याने बापू 5-5 वाटे हाणल्या, फुरफुर हाणल्या सगळ्याच, पण बासुंदी जावायला खाली नाही. तर जावायला सांगूही वाटणं, आता सांगूही वाटणं. जेवणं झाले, झोपाय गेले. ते सांगते म्हटले होय बे येडा आहेस काय बे तू, इतकी चांगली बासुंदी झाली ती, त्या बासुंदी घेतली नाही. ते हुशार होतं. ते म्हणलं अरे काय सांगावं, त्या झोपटणामध्ये त्या माझ्या सासूचा गंगा आणि यमुना हिरव्या दोन्ही नद्या त्या बासुंदीत पडल्या होत्या. भडभड वकली. वरम कळालं बासुंदी खाली का नाही. याला म्हणजे वरम कळालं. महाराज म्हणजे तू या ब्रह्मांडाचा धनी आहे हे आम्हाला वरम कळालं, म्हणून आम्ही तुम्हाला शरण आलो. विठाला ऐसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. त्या ब्रह्मांडाचा धनी आहे कोण, तू एकटाच, बाकीचे नाही बरं का. बाकीचे लय येत म्हणले. नाथबाबा सांगतात 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. 33 कोटी देवत असं आपण म्हणतो. आज भागवतामध्ये विषय झाला, मी थोडासा ऐकला. 33 कोटी देव नाहीत, प्रकारचे देव भागवताला होते का आधीच माहित आहे, आधीच माहित आहे. 33 प्रकारचे देव आहेत. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. किती देव होतं? 33 कोटी देव नाहीत, 33 प्रकारचे देव. आपण म्हणतो 33 कोटी देव, 33 कोटी देव. 33 कोटी देव नाहीत, 33 प्रकारचे देव आहेत. 33 प्रकारचे देव आहेत. पण महाराजांनी सांगितलं या 33 प्रकारच्या देवाला शरण जाऊ नका. महाराज लोक म्हणले महाराज तुम्ही अहो मला सांगायले काय, तुम्ही म्हणता स्वयंभू देवाला शरण जा. जो या देवाचा देव आहे त्या देवाला शरण जा. पण असा नेमका देव आहे कोणता, त्या देवाचं नाव आम्ही नेमकं कोणत्या देवाला शरण जावं. महाराज सांगितलं विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम गावे. लोक म्हणले महाराज आम्ही विठोबालाच का शरण जावं, बाकीचे देव नाहीत का. लोक म्हणले महाराजांनी सांगितलं बाकीचा देव एकही शरण जाण्याच्या पात्रतेचा नाही. काय म्हणले, एकही शरण जाण्याच्या पात्रतेचा नाही. लोक म्हणले महाराज अहो बघा एखादं पुराण गिराण काढून बघा, वाचा जर असं असेल त्याच्यामध्ये. महाराजांनी सांगितलं पाहिली पुराणे धुंडिली दरुशने, तुझा ईसा न देखे मी कोणी, तुझा तिची त्रिभुवनी तुझं विन शरण कवना जाऊ. नारायणा विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणजे तुम्ही जो देवाचा देव आहे त्या देवाला शरण जा. असा कोणता देव आहे, बळिया माझा पंढरीरावचाही देव बळिया माझा पंढरीराव. लोक म्हणले महाराज म्हणले तुम्ही अशा देवाला शरण जा. पण लोक म्हणले महाराज या देवाला शरण जाऊ, पण कसं जाऊ. महाराज म्हणले सर्व भावे सर्व शरण जा. अभंगात महाराज म्हणतात म्हणून शरण जावे, म्हणून तुम्ही त्या देवाला शरण जा. बापू म्हणून शब्द कधी वापरला जातो माहिती आहे का, म्हणून की ज्याच्या पाठीमागं काही कारण आहे. अहो आज गावामध्ये कीर्तन कशा निमित्तानं, अहो आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला म्हणून कीर्तन आहे. अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला म्हणून कीर्तन आहे. म्हणून शब्द कधी वापरला जातो की ज्या वेळेस काहीतरी कारण आहे. म्हणजे याच्या पाठीमागे देखील काय कारण असेल. काय कारण आहे ऐका, जगद्गुरु तुकोबरायला अभिप्रेत असणारे कारण आहेत. कोणते कारण ऐका. या आधी अनेक जन्म घेतले बापू, 84 लक्ष येऊन भोगल्या, 84 लक्ष येऊन भोगल्या. पण त्या जन्मामध्ये त्या भगवंताला आपण शरण गेलो नाही, म्हणून अख्ख्या योनी भोगून हे जन्म मिळाला. म्हणून आणि त्याच्या पुढे अनेक जन्म घेणार आहोत, त्या जन्मामध्ये त्या भगवंताला शरण जाता येत नाही, म्हणून त्या देवाला शरण जायचं. विठ्ठल म्हणून तुम्ही त्या देवाला शरण जा. पण शरण जात असताना कसं जा, सर्व भावे देवासी, सर्व भावन त्या देवाला शरण जा. लोक म्हणले महाराज आम्ही 10 जण भाऊ होतं, पण 10ला 10 त्या देवाला शरण गेलो. मग शेताकडं कोण बघायचं, घरचं कोण करायचं. महाराजांनी सांगितलं ते भाऊ नाही. भावाचे 3 प्रकार, कायिक भाव, वाचिक भाव आणि मानसिक भाव. काया वाचा मन झाला विष्णुदास, काम क्रोध त्यासी बांधितिना. कायने भगवंताला शरण जायचं, वाचेने भगवंताला शरण जायचं आणि मनाने भगवंताला
शरण जायचं विठ्ठल. कायन त्या भगवंताला शरण जा, वाचेने भगवंताला शरण जा आणि मनाने भगवंताला शरण जा. शरण जा म्हणजे काय? शरण जाणं म्हणजे दोन गोष्टी. एक त्याची दास्यत्व करा, दुसरं त्याचं नाव घ्या. लोक म्हणले महाराज आम्ही त्याचं दास्यत्व करू, नेमकं भेटतंय काय दास्यत्व केल्यानं? महाराज एखादं उदाहरण महाराजांनी उदाहरण दिलं. दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील, दास्यत्व निकट हनुमंते केले म्हणून देखील रामचरण. दास्यत्वाचा परिणाम सांगितला. परिणाम ज्या देवाला नुसतं पाहण्याकरता बापू हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागते, त्या देवाची सेवा घडते. म्हणजे काय सेवा घडते? सेवा हनुमंतराय नुसती देवाची सेवा करायची, दुसरं काहीच करायचं नाही. लंकेचं युद्ध समाप्त झालं आणि भगवान अयोध्येला गेले. जसे अयोध्येला गेले तसं नुसती प्रभूची सेवा करायची, उठल्यापासून झोपेपर्यंत. किती सेवा करायची माहिती आहे का? सगळ्यांनी एका दिवशी मिटिंग बसली आणि त्या मिटिंगचं अध्यक्षपद जांबुवंत महाराजाला देऊन टाकलं. म्हणले आणि हे मांडलं काय म्हणलं? आपली तक्रार मांडली. तक्रार म्हणजे काय मांडली? अहो म्हणले सकाळपासून झोपेपर्यंत सगळी सेवा ते हनुमंतराय करायली, तर आमच्या इशाला काहीच नाही, आम्हाला देवाची जरा सेवा घडू द्या. अहो सकाळी देव उठले की लगेच देवाला तोंड धुया, पाणी टावेल सगळं तेच करायचं, आमच्या इशाला काहीच येणं चले. ते म्हणले आपल्यापाशी सॉल्व्ह होत नाही. म्हणजे गृहमंत्र्याकडे चला. आता गृहमंत्री कोण? सीताई साहेब. सीताईबासाकडे गेले. अध्यक्ष महोदय आमच्या काही अटी आहेत, ते तुम्हाला मान्य करावं लागतील. सीताईबा सांगितलं काय? म्हणले काय तुमच्या अटी येतात? म्हणजे सगळ्या सेवा हनुमंतराय करायलेत, आमच्या इशाला एकही सेवा आहे नचली. म्हणले आमच्या इशाला एकच सेवा द्या. मग सीतामातेनं आखी लिस्ट काढली, आख्या सेवा वाटून दिल्या. हनुमंतराच्या हिशाला एकही सेवा उरली नाही, कोणतीच उरली नाही. सकाळपासून झोपेपर्यंत सगळ्या सेवकाला वाटून दिल्या. सकाळी देव उठले, हनुमंतराय तोंड धुया, पाणी नेऊन द्या गेले, तितक्यात अंगत गेला. लगेच टावेल नेऊन द्या गेले, लगेच जांबुवंत महाराज गेले. सगळ्या सेवा वाटून दिल्या. हनुमंतराय उदास झाली. हनुमंतरायला वाटलं आता एकही सेवा उरली नाही. आणि दासाचं असं असतंय, सेवा केल्याशिवाय जमतच नसते. कसं असते? सेवा केल्याशिवाय जमतच नसते. अख्ख्या सेवा वाटून दिल्या म्हणले आता आमच्या इशाला काही सेवा उरली नाही. हनुमंतराय गेले आणि गेल्याच्या नंतर सीता मातेकडे गेली. मातेला सांगणे माते अख्ख्या सेवा वाटून दिल्या, पण आमच्या इशाला एकतरी सेवा द्यावी. म्हणजे काय करावं? म्हणजे हनुमंतराय सगळ्याची इच्छा होती, सगळे दिल्या वाटून. तितके देव आले. देवाला म्हणले देवा अहो एकतरी सेवा माझ्या इशाला द्या. देव म्हणले हनुमंतराय मग कोणी सेवा करा, मला सगळे सारखे, केलेले सारखे, न केलेले सारखे. असं म्हणायच्या नंतर तितके देवाला जांभळी आली. बापू जांभळी. आणि काय जागे अशी पद्धत असते जांभळी वाजणे, अशी चुटकी वाजवतात. कशी? चुटकी वाजवतात. चुटकी वाजवायची पद्धत असते. हनुमंतरायला वाटलं अख्ख्या सेवा गेल्या, पण जांभळी आल्याच्या नंतर चुटकी वाजवायची सेवा कोणाचीच नाही, आज आम्ही करणार. देव कोठं जरी गेले हनुमंतराय देवाच्या मागच. जांभळी आली की चुटकी वाजवा. देव कुठेही गेले हनुमंतराच्या मागच. देवाची झोपण्याची वेळ आली आणि देव झोपण्याकरता गेले. आता हनुमंतराला मध्ये तर जाता येत नव्हतं. हनुमंतराय म्हणले मधात जर देवाला जांभळी आली आणि चुटकी नाही वाजली तर आपली सेवा बुडल, जमणार नाही. तितक्यात हनुमंतराय एका माळावरती गेले आणि चुटकी वाजू लागली. बापू नुसते चुटकी वाजीने गेले, भजन करीत करीत चुटकी वाजू लागली. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. आई वाजवा, आई वाजवा.
भजन करायचे, नुसतं भजन, चुटकी वाजीच भजन करायचे. आणि इकडं देवाला जांभळ्या सरणार बापू, नुसत्या जांभळ्या येतात. वैद्यराज आले आणि वैद्यराज नाडी तपासायलेत. म्हणजे सगळी प्रकृती देवाची चांगली, पण जांभळ्या काय येत. तितक्यात वैद्यराजाने विचारलं, होय दरबारशी एक सेवक राहते हनुमान नावाचा, ते कोण आहे. ते म्हणले नाराज झालेत, म्हणजे सकाळपासून सेवा नाही काही, दूर जाऊन बसलेत म्हणले एका जागी. तुम्ही त्याला बोलून आणा. हनुमंतराला बोलवण्याकरता गेले. ते नुसतं हनुमंतराचं भजन चालू होतं. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. हनुमंतराचं नुसतं भजन चालू. हनुमंतराला बोलवून आणलं आणि हनुमंतराला सांगितलं, हनुमंतराय अहो आधी तुम्ही चुटकी वाजवणं थांबवा, सगळे काम करा पण मध्ये लागत की सेवा करा, पण आधी चुटकी वाजवायचं थांबा. मला जांभळ्या खंडना झाली. आता काय म्हणले, चुटकी वाजव थांबा म्हणले. सेवा केल्याचा परिणाम, देव सेवा केल्याचा परिणाम कोणता माहिती का. ज्या देवाला बघाय डोळे तरसतात, ज्या बघायला डोळे तरसतात त्या देवाचं मिलन होत असतं. काय होत असतं, त्या देवाशी एकरूप होत असतं आणि त्या देवाचा आवडता माणूस सेवन होत असतो. आता गुरुचा आवडता शिष्य कसं काय असतो माहिती का, गुरुची जास्त सेवा करतो म्हणून आवडता शिष्य असतो. गुरुवर्य मोठे बाबा, आम्हाला बाबा पाटा सांगतात की मोठे बाबाचे 2 लाडके विद्यार्थी कोणते माहिती आहे का. पहिले नामदेव शास्त्री, भगवान गडकर आणि दुसरे म्हणजे आमचे बाबा. कसं काय परिणाम, सेवेचा परिणाम. नुसते सेवा करायची बाबा आम्हाला सांगतात बरं का पाठात. कारण सेवा केल्याच्या नंतर मग कोणती सेवा करा, सेवा केल्याच्या नंतर जवळचं माणूस होते कोणाच्या, देवाच्या. इतका सेवेचा परिणाम. मग महाराज म्हणले सेवा करा म्हणजे देवाची शरणागती. पुन्हा म्हणले नाम घ्या, नाम देवाचं नाम घ्या. लोक म्हणले महाराज तुम्ही मला नाम घ्या सांगता, बरं नामानं नेमकं होतंय काय, काय होतंय म्हणजे नेमकं नावानं. ऐका, नामाची इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे, इतका पापी वाल्या कोळी. ऐका, नुसतं देवाचं नाम केलं, नाव घेतलं, नुसतं नाव, परिणाम परिणाम केले रामायण रामाआधी. जसं रामप्रभू वागले तसं वाल्या कोळ्यानं लिहिलं नाही, तसं वाल्या कोळ्यानं लिहिलं तसं साक्षात देवाला वागावं लागलं. परिणाम नाम घेतलं. म्हणून राम अवतारामध्ये अनेक लीला करायच्या होत्या, अनेक लीला करायच्या होत्या, पण राम अवतार एका साधूच्या हाती गेला. बोलिले वाल्मिक तैशीची करीन परतून लावेन नामा म्हणे. मुखाला बापू राम नाव येत नव्हतं, नुसतं मरा 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 मरा, नुसतं मरा मरा म्हणायचा. कवा मारा मरा म्हणायचा. पण परिणाम एक दिवस राम राम मुखाला शब्द आला. केले रामायण रामाआधी. महाराज म्हणतात आम्ही सांगतो तुम्हाला, ऐका, उद्धार होईल. नेमकं काय होईल, अभंगात टाळ्यावर मारा. एवढ्या वयात इतका गोड मृदंग, वा क्या बात. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. महाराज म्हणले तुम्ही जर त्या भगवंताला शरण गेले तर तो भगवान परमात्मा तुमचं जन्म मरण निवृत्त करतो. अहो आम्ही सांगतोय तुम्ही ऐका. काय म्हणले, तुम्ही जर आमचं ऐकलं तर तुमचं चांगलं आहे. अहो जन्म मरण निवृत्त करतो म्हणजे साधं करतो का, पुनरपी जननम पुनरपी मरणम, पुन्हा मरायचं पुन्हा जगायचं. हे काय अर्थ आहे का बापू, नुसतं मरायचं पुन्हा एक येऊन नाही, पुन्हा 84 लाख येऊन येता. महाराज म्हणले अहो ऐका, नाही तर तुम्हाला तर आहेच म्हणले ते, मग ऐका आम्ही सांगायलो. पण सांगायलो नुसतं नाही, इतकं सांगण्याकरता कोठून आलो म्हणजे माहिती काय, आम्ही वय विठाला विठाला वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आमचं ऐका म्हणले, आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही भगवंताला शरण जा म्हणले. भगवंताला तुम्ही शरण गेले तर तो भगवान परमात्मा तुमचं जन्म मरण निवृत्त करतो. म्हणजे काय करतो, नष्ट करतो. एकच देव करतो बरं का, म्हणले बाकीचे नाही, म्हणजे बाकीचे नाही.
बाकीचा एक कोणता सुद्धा देव तुमचं जन्म मरण निवृत्त करणं शकत नाही का? कारण ते स्वतःच मरतात. आता तुम्ही स्वतः मरता म्हणजे दुसऱ्याचं काय मरण वाचणार पाहिजे का? नाही, ते स्वतः मरतात, दुसऱ्या जन्म मरण निवृत्त करतील का? नाही. एकच देव करतो का? येशाम होम समुधरता मृत्यू संसार सागरात भवा मीन चिरात भारत या विषयीत चेतसाम. एकच देव आहे जो जन्म मरण निवृत्त करतो. महाराज म्हणता तुम्ही त्या देवाला शरण जा, सर्व भावाने जा, त्याच देवाला शरण जा. महाराज म्हणतात जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारण मी जन्म मरण या लागी शरणांगता शरण मीच ऐकू. एकलाच आहे देव म्हणतात. मूढच म्हणतात सगळी, मला सोडून बाकीच्या देवाला शरण जातात. मी एकटाच असा आहे म्हणले की जो बाकीच्या जन्म मरण निवृत्त करतो. याला अकल नाही म्हणले भगवद्गीतेमध्ये सांगतात. याला अकलच नाही म्हणतात. काय म्हणतात की मला सोडून दुसऱ्या देवाची शरणांगती करतात. दुसरे देव म्हणजे याचं जन्ममरण निवृत्त करणार नाहीत अर्जुना, पण मी याचं जन्ममरण निवृत्त करतो. कवा? या लागी शरणांगता शरण मी योकू. हे मला जेव्हा शरण येतील मी याचं जन्ममरण निवृत्त करील. महाराज म्हणतात तुम्ही त्या देवाला शरण जा.